हाय फ्रेंड, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण जो ओला वाटाणा आहे, हिरवा वाटाणा, त्याची खूपच अशी युनिक रेसिपी पाहणार आहोत. भरपूर आता बाजारामध्ये वाटाणा मिळतो आहे आणि स्वस्त पण मिळतो आहे. मग तुम्ही अशा प्रकारे मुलांसाठी छान असा नाश्ता बनवू शकता, जेवणासाठी पण बनवू शकता. त्यासाठी मी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली आहे, ती बारीक चिरून घेणार आहे. खूप टेस्टी होतो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहायचा आहे, म्हणजे कळेल तुम्हाला की काय बनवायचं आहे. त्यानंतर आपलं कढीपत्ता घालून घेतला आहे मी, आणि पाणी घालून अगोदर आपण कोथिंबीर फिरवून घेणार आहोत, म्हणजे ती छान बारीक होईल. त्यानंतर आपण हिरवा वाटाणा घालून घेतला आहे बघा, आणि अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार केलं आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आहे मी, 2 वाट्या घेतल्या आहेत. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि आपण जे मिश्रण केलं होतं वाटाण्याचं, ते आपण त्यामध्ये घालून घेतले गव्हाच्या पिठात. त्यानंतर हिरवी मिरची, लाल तिखट घातलं आहे, आणि हळद घालणार आहोत. खूप छान रंग आणि चव येते बघा त्याने. आणि चवीप्रमाणे आपण जिरे ह्यामध्ये घातले, आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. त्यानंतर हिंग घालणार आहोत. अप्रतिम अशी रेसिपी आहे. त्यानंतर एक उकडलेला बटाटा मी किसून घेणार आहे, म्हणजे खूप असं हेल्दी आपला नाश्ता तयार होईल बघा. खूपच चविष्ट होतो. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा, आणि केल्यानंतर कसा झाला ते रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. टेस्टी टेस्टी आणि महत्त्वाचं हेल्दी घरातलं खाणं. तुम्ही असं मुलांना वेगवेगळे पराठे, ठेपले बनवून दिले तर मुलं तुम्हाला बाहेरचं कधीच खायला मागणार नाही. एवढी छान अशी चविष्ट रेसिपी बनवून मुलांसाठी द्या. आपण बटाटा किसून घेतला आहे बघा. त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकसारखं करून घेणार आहोत, आणि आवश्यकता लागली तरच आपण येथे पाण्याचा समावेश केला. आणि हे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतलं आहे. चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे, चपातीला थोडंसं सैलसर असतं. हे बघा अशा प्रकारे मी झाकून ठेवलं होतं 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतर बघू शकता आपण किती छान सॉफ्ट असं झालं आहे ते. आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे बनवायचे आहेत ठेपले, पराठे, त्या आकाराचे तुम्ही त्याचे गोळे बनवू शकतात. आमच्याकडे छोटे चालत नाहीत, मोठेच बनवावे लागतात. कारण छोटे बनवले तरी आमच्यात तेवढेच खातात, आणि मोठे बनवले तरी तेवढेच खातात, म्हणून मी मोठाच बनवते आहे. आपण कोरडं पीठ गव्हाचं लावून घेतलं, आणि अशा प्रकारे बघा लाटून मध्ये आपण त्याला तेल लावून घेणार आहोत, आणि छान असं लाटणार आहोत. चपातीसारखंच लाटणार आहे मी. मला खरं सांगायचं म्हणजे मला त्रिकोणी आणि चौकोनी खरंच लाटायला येतच नाही. कसा पण आकार करा, ते बरोबर गोल गोल होतंच, म्हणून मी शक्यतो गोलच बनवला आहे. प्रयत्न केला मी त्रिकोणी करायचा, पण नाही जमलं मला ते. त्यामुळं मी गोलच लाटून घेतलं आहे. खूपच टेस्टी होतो बघा. अशा प्रकारे करून बघा. आणि छान असं आपण पातळसर बघा असं लाटून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. मोठा मी बनवला आहे. हे बघा असं छान असं पातळ आपण लाटून घेतलं आहे. त्यानंतर आपण तव्यावर ते घालून घेतलं आहे बघा, आणि आपण मीडियम गॅसवर छान असं शेकून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही येथे तुपाचा, बटरचा पण वापर करू शकता, पण मी येथे तेलाचा वापर केला आहे. तुम्ही हे पराठे असेच खाल्ले तरी पण छान लागणार आहे, कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची, लाल तिखट घातलं आहे. त्यामुळं तुम्ही मुलांसाठी डब्याला पण देऊ शकता. असं हेल्दी ब्रेकफास्ट म्हणा, जेवण म्हणा, जेवणासाठी पण तुम्ही वापरू शकता. असं छान असा ठेपला पराठा, किंवा तुम्ही मटकीची भाजी टॉमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकता, किंवा चटणीबरोबर पण खाऊ शकता, किंवा लोणच्याबरोबर पण खाऊ शकता. असं टेस्टी बघा आपलं ठेपला पराठा, काहीही नाव द्या. असं सुंदर आपण दोन्ही बाजू छान अशा खरपूस भाजून घेणार आहोत. जेवढं तुम्ही भाजून घ्याल तेवढी छान लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे मध्यम गॅसवर भाजायचं आहे, जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही. बघू शकता आपण छान असं आपण दोन्ही बाजू छान शेकून घेत आहोत. मुलांना घरचं खायला द्यायचा प्रयत्न करायचा महिलांनो. हे बघा किती छान बनवलं आहे. दुसरं पण मी तुम्हाला शेकून दाखवते बघा मैत्रिणींनो. कारण काय होतं, बाहेरचं खाणं हेल्दी नसतं, अनहेल्दी असतं, म्हणून शक्यतो घरातच वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी बनवून त्यांना आवडीने करून खाऊ घाला. म्हणजे बाहेरचं मुलं खायला मागणारच नाहीत.
कारण आता कसं झालं आहे माहिती आहे का, की मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. पण त्याला कारण तुम्ही आयाच आहात. सॉरी, राग येऊन देऊ नका. तुम्ही करायचा कंटाळा करता आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना कटवता, तर हे पैसे आण तू खायला काय खायचं आहे ते. मग मुलं काय ते कुरकुरे खातात, काय ते का वेगळं काय खातात, मॅगी बनवून खातात. अजिबात ते चांगलं नाही. परत चिप्समध्ये सुद्धा हलक्या क्वालिटीचा बटाटा तेल वापरलं जातं. तुम्ही एकदा ते बघा व्हिडिओ त्याचे, म्हणजे तुम्ही खायला नाही मुलांना देणारच नाही. बघा, हे बघा किती छान असं आपलं छान खरपूस भाजून झालं आहे बघा. आणि टेस्ट तर एक नंबरच. हे बघा, आपण आता मी चटणीबरोबर सर्व करणार आहे आणि त्याच्याबरोबर लोणचं पण घेणार आहे. आंब्याचं लोणचं आपण बनवलेलं आहे. त्याची पण रेसिपी आहे आपल्या चॅनलवर, आपण विजिट देऊ शकता आणि बघू शकता. हे बघा किती सुंदर असं बघा आपलं वाटाणा बटाट्याचा ठेपला म्हणा, पराठा म्हणा, असं करायला एकदम सोपा. अगदी तुम्ही नवशिके असाल तरी पण तुम्हाला लगेचच जमेल. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.